मित्रांनो, आजकाल खूप लोक एकाच प्रश्नाने त्रस्त आहे. मी फारसं खात नाही तरीही वजन का वाढतं आहे? काही जण दिवसातून फक्त 2 वेळाच जेवतात, काही जण गोड बंद करतात, तर काही भाताला पूर्णपणे रामराम ठोकतात. पण तरीही वजन काटा खाली येण्याचं नाव घेत नाही. याचं कारण असं आहे की वजन वाढणं किंवा कमी होणं हे फक्त काय खातो यावर अवलंबून नसून कसं आणि किती खातो यावर जास्त अवलंबून असतं. आणि ही गोष्ट बहुतेक लोकांच्या लक्षातच येत नाही. बऱ्याच वेळा लोक अचानक जिम जॉईन करतात, कडक डाएट सुरू करतात आणि शरीरावर एकदम जास्त ताण देतात. सुरुवातीला थोडं वजन कमी झाल्यासारखं वाटतं, पण काही आठवड्यात सगळं पूर्ववत होऊ लागतं, कारण शरीराला हळूहळू बदलाची सवय लावावी लागते. वजन कमी करणं म्हणजे शिक्षा नाही, तर एक स्मार्ट आणि समजूतदार जीवनशैली स्वीकारणं आहे. आणि मित्रांनो, हे जर समजलं नाही तर कुठलाही उपाय टिकत नाही. मित्रांनो, न्यूट्रिशन एक्सपर्ट सांगतात की वजन कमी करण्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे जाणीव. आपण दिवसभरात नेमकं काय खातो, किती खातो, कोणत्या वेळी खातो याची साधी नोंद ठेवली तरी शरीरात मोठा बदल सुरू होतो. अनेकदा आपण नकळत जास्त खातो आणि त्यालाच थोडंसं खाल्लं असं नाव देतो. वजन कमी करायचं म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर लगेच कठीण डाएट प्लॅन, महागडे सुपरफूड्स, उपवास, डिटॉक्स ड्रिंक्स अशा गोष्टी येतात. पण प्रत्यक्षात वजन कमी होणं इतकं अवघड नाही जितकं ते दाखवलं जातं. शरीराला फक्त शिस्तबद्ध आणि समजूतदार पद्धतीने अन्न दिलं तर ते आपोआप योग्य प्रतिसाद देतं. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोर्शन कंट्रोल. म्हणजे तुम्ही काय खाता ह्यापेक्षा किती प्रमाणात खाताय ह्याकडे लक्ष देणं. रोजच्या जेवणात ताट भरून घेण्याऐवजी गरजे इतकंच अन्न घेतलं तर शरीरावर अनावश्यक ताण पडत नाही आणि चरबी साठण्याची प्रक्रिया देखील कमी होते. बहुतेक लोक वजन कमी करण्याच्या नादामध्ये अन्नालाच शत्रू मानायला लागतात. भात खाऊ नको, चपाती बंद कर, तेल तूप पूर्णपणे वर्ज्य कर अशा टोकाच्या सल्ल्यांमुळे गोंधळ उडतो. पण खरं सांगायचं तर अन्न पूर्णपणे टाळल्याने वजन कमी होत नाही. उलट शरीराला जेव्हा वाटतं की अन्नाची कमतरता आहे तेव्हा ते स्वतःला वाचवण्यासाठी स्टोरेज मोडमध्ये जात असतं. म्हणजे पुढच्या वेळेस थोडंसं जरी जास्त खाल्लं तरी शरीर ते चरबी म्हणून साठवायला सुरुवात करतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अन्न सोडणं नव्हे तर अन्नाशी योग्य नातं तयार करणं जास्त महत्त्वाचं असतं. अन्नाचं प्रमाण कमी करणं म्हणजे उपाशी राहणं नव्हे तर समतोल राखणं आहे. उदाहरणार्थ, दुपारचं आणि रात्रीचं जेवण हलकं, पचायला सोपं आणि मोजकं असेल तर शरीराला विश्रांती मिळते. ताट अर्धे भाज्यांनी भरलेलं, थोडंसं प्रोटीन आणि मर्यादित प्रमाणात कार्बोहायड्रेट्स एवढं संयोजन शरीरासाठी पुरेसं असतं. अशा प्रकारे जेवलं तर पोट भरल्यासारखं वाटतं, पण जडपणा येत नाही. त्यामुळे पचन सुधारतं आणि वजन हळूहळू पण टिकाऊ पद्धतीने कमी होऊ लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन कमी करणं ही शिक्षा नाही. उपाशी राहून, आवडतं अन्न सोडून किंवा सतत भूक सहन करून वजन कमी झालं तर ते फार काळ टिकत नाही. पण जेव्हा तुम्ही शरीराला योग्य तेवढंच अन्न देता तेव्हा शरीर तुमच्या सोबत काम करतं, तुमच्या विरोधात नाही. वजन कमी करणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या शरीराचं ऐकणं आणि त्याला आदर देणं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की वजन कमी करणं म्हणजे कमी खाणं नव्हे तर योग्य प्रमाणात खाणं. भात खाल्ल्याने वजन वाढतं ही समजूत आपल्या समाजामध्ये इतकी खोलवर रुजलेली आहे की वजन कमी करायचं ठरवलं की सर्वात आधी भात बंद केला जातो. पण प्रत्यक्षात भात हा शत्रू नाहीच. भात आपल्या पारंपरिक आहाराचा एक महत्त्वाचा आणि नैसर्गिक भाग आहे. खरी अडचण भात खाण्यात नसून आपण तो किती प्रमाणात खातो आणि कोणत्या दर्जाचा खातो ह्यामध्ये आहे. पांढरा, जास्त प्रक्रिया केलेला भात मोठ्या प्रमाणात खाल्ला तर वजन वाढू शकतं, पण कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला भात जसं की ब्राऊन राईस, इंद्रायणी, हातसडीचा भात मर्यादित प्रमाणात खाल्ला तर तो शरीरात साखर झपाट्याने वाढू देत नाही. त्यामुळे ऊर्जा स्थिर मिळते, भूक वारंवार लागत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवणं सोपं होतं. म्हणजेच भात पूर्णपणे सोडणं नाही तर भात समजून खाणं महत्त्वाचं आहे. वजन कमी करण्याच्या प्रवासात फायबरची भूमिका खूपच दुर्लक्षित केली जाते, पण प्रत्यक्षात फायबर हा सगळ्यात मजबूत असा आधार आहे. फायबरयुक्त अन्न पोट भरल्यासारखं ठेवतं, त्यामुळे कमी खाऊनही समाधान मिळतं. पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकायला मदत मिळते. विशेषतः पोटाभोवती साठलेली हट्टी चरबी कमी करण्यासाठी फायबर फार उपयोगी ठरतं. डाळी, ओट्स, भाज्या, फळं, साबुधान्य ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या जेवणात असणं अत्यावश्यक आहे. अनेक लोक कमी खातात पण फायबर नसलेलं खातात, त्यामुळे वजन कमी होत नाही. म्हणून डाएट किती कमी आहे ह्यापेक्षा त्यामध्ये फायबर किती आहे हे जास्त महत्त्वाचं ठरतं. मित्रांनो, प्रोटीनबद्दल आपल्या समाजात अजूनही अनेक गैरसमज खोलवर रुजलेले आहे. प्रोटीन म्हणजे जिम करणाऱ्यांसाठीच असतं, बॉडी बिल्डिंग करणाऱ्यांसाठीच प्रोटीन लागतं
अशी धारणा असल्यामुळे सामान्य माणूस आपल्या रोजच्या आहारामध्ये प्रोटीनकडे दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षात मात्र प्रोटीन हे वय, लिंग किंवा लाईफस्टाईल ह्यापेक्षा शरीराच्या मूलभूत गरजांशी जोडलेलं पोषक द्रव्य आहे. शरीरातील पेशी दुरुस्त करणं, स्नायू मजबूत ठेवणं, हार्मोन्स आणि एन्झाईम्सची निर्मिती करणं या सगळ्या प्रक्रियांमध्ये प्रोटीनची महत्त्वाची भूमिका असते. विशेषतः वजन कमी करताना प्रोटीनचा अभाव असेल तर शरीर चरबीसोबतच स्नायू देखील गमवायला लागतं, ज्यामुळे मेटाबॉलिझम मंदावतो आणि वजन कमी होण्याची प्रक्रिया थांबते. रात्रीच्या जेवणामध्ये थोडंसं प्रोटीन घेतल्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते दीर्घकाळ पोट भरल्यासारखं ठेवतं. त्यामुळे लवकर भूक लागत नाही, गोड खाण्याची किंवा अनहेल्दी स्नॅक्सची क्रेविंग कमी होते. अनेक लोक रात्री कार्बोहायड्रेट्स जास्त घेतात, त्यामुळे साखरेची पातळी वाढते आणि चरबी साठायला सुरुवात होते. त्याऐवजी डाळी, पनीर, दही, अंडी, कडधान्य किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थ योग्य प्रमाणात घेतले तर ऊर्जा स्थिर राहते आणि झोपही चांगली लागते. प्रोटीन मेटाबॉलिझमला चालना देतं, म्हणजे शरीर जास्त कॅलरीज जाळायला मदत करतं, अगदी विश्रांतीच्या अवस्थेत सुद्धा. म्हणूनच वजन कमी करताना एखादी गोष्ट पूर्णपणे बंद करणं हा उपाय नसून योग्य समतोल साधणं हा खरा मार्ग आहे. भात, फायबर आणि प्रोटीन ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधात नसून एकमेकांच्या पूरक आहे. भात ऊर्जा देतो, फायबर पचन सुधारतं आणि प्रोटीन शरीराला आकार देतं, तसेच चरबी जाळायला मदत करतं. ह्या तिन्ही गोष्टी योग्य प्रमाणात, योग्य वेळेला आणि समजूतदारपणे घेतल्या तर डाएट कधीच ओझं वाटत नाही. उलट तो टिकाऊ बनतो आणि वजन कमी करणं हे तात्पुरतं नव्हे तर आयुष्यभर टिकणारं यश ठरतं. खूप लोकांच्या मनामध्ये असा गैरसमज असतो की वजन कमी करायचं असेल तर दररोज जिमला जाणं, घाम गाळणं आणि कठीण वर्कआउट करणंच आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात वजन कमी होणं हे फक्त जिम पुरतं मर्यादित नसतं. आपण हलक्या फुलक्या शारीरिक हालचाली करू शकतो. आपलं शरीर सतत हालचालीत राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. रोज चालणं, जिने चढणं उतरणं, घरातली कामं करणं, बागकाम करणं, मुलांसोबत खेळणं किंवा आवडीने थोडा वेळ नाचणं ह्या सगळ्या गोष्टी शरीरासाठी नैसर्गिक व्यायामासारख्या असतात. या हालचाली कॅलरीज जाळतात, रक्ताभिसरण सुधारतात आणि शरीर सुस्त होऊ देत नाही. जिमला वेळ नसेल तर मी दिवसभर किती हालचाल केली हा प्रश्न स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. आजच्या जीवनशैलीमध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे सतत एकाच जागी बसून राहणं. ऑफिसचं काम असेल, मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप या सगळ्यांमुळे शरीर हालचाल विसरू लागलं आहे. पण आपल्या शरीराची रचना ही हालचालींसाठीच झालेली असते. त्यामुळे दर तास 2 तासांनी खुर्चीतून उठणं, थोडं चालणं, पाणी प्यायला जाणं, शरीर ताणणं म्हणजे स्ट्रेचिंग करणं किंवा 2 मिनिटं उभं राहणं सुद्धा मेटाबॉलिझमसाठी फायदेशीर ठरतं. मित्रांनो, जेवढं शरीर हालचालीत राहील तेवढं पचन सुधारेल, चरबी साठण्याची शक्यता कमी होईल आणि ऊर्जा टिकून राहील. वजन कमी करणं म्हणजे फक्त व्यायामाचा 1 तास नाही तर उरलेले 23 तास शरीर कसं वापरता ह्यावर ते अवलंबून असतं. अनेकदा लोक वजन कमी करण्याकडे खूप ताणतणावाने पाहतात. पटकन वजन कमी व्हावं, लगेच फरक दिसावा असा अट्टहास धरतात. पण वजन कमी करणं ही काही स्पर्धा नाही की जी जिंकायचीच आहे. हा एक हळूहळू होणारा, संयमाचा आणि समजुतीचा प्रवास आहे. एकदम सगळं बदलण्यापेक्षा छोट्या सवयी बदला. लिफ्ट ऐवजी जिने वापरा, जवळच्या अंतरासाठी गाडी ऐवजी चालत जा, फोनवर बोलताना उभं राहा. हे छोटे बदल सुरुवातीला साधे वाटतात, पण दीर्घकाळात त्यांचा परिणाम खूप मोठा असतो. हळू पण सातत्याने होणारा बदलच टिकून राहतो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नाशी किंवा शरीराशी शत्रूसारखं वागू नका. हे खाल्लं की वजन वाढेल, आज काही चुकलं अशा अपराधी भावनेत अडकू नका. शरीर तुमच्या विरुद्ध नाही, ते तुमच्यासोबत काम करत असतं. योग्य प्रमाणात खाणं, योग्य वेळी खाणं आणि रोज थोडीशी हालचाल एवढंच खरं सूत्र आहे. वजन कमी होईलच, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला हलकं, उत्साही आणि मानसिकदृष्ट्या समाधानी वाटू लागाल. कारण खरं आरोग्य हे फक्त काट्यावरच्या आकड्यात नसून रोजच्या आयुष्यात जाणवणाऱ्या ताजेपणात असतं. तर मित्रांनो, आज आपण वजन कमी करण्याबाबत जे सगळं समजून घेतलं त्याचा सार एकच आहे. वजन कमी करणं म्हणजे स्वतःला छळणं नाही, तर स्वतःला समजून घेणं आहे. कठीण डाएट, अचानक बदल किंवा कुणाचं ऐकून अन्नाला शत्रू मानणं या गोष्टी दीर्घकाळ टिकत नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकायला लागता, त्याला योग्य प्रमाणात अन्न देता, थोडीशी हालचाल रोजच्या आयुष्यामध्ये आणता, तेव्हा बदल आपोआप घडायला लागतो. लक्षात ठेवा की प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं. त्यामुळे तुलना न करता स्वतःच्या प्रवासावर लक्ष द्या. छोट्या सवयी, सातत्य आणि संयम हाच खरा यशाचा फॉर्म्युला आहे. जर हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये हे मी नक्की करू शकतो अशी भावना निर्माण झाली असेल तर आजपासूनच एक छोटासा बदल सुरू करा. परफेक्ट होण्याचा हट्ट धरू नका, पण सुरू करण्याचं धाडस नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचा तरी प्रवास सुरू होऊ शकतो.
आणि अशाच सोप्या, शहाण्या आणि वास्तवाशी जोडलेल्या आरोग्यविषयक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. पुढच्या व्हिडिओत आपण अजून एका महत्त्वाच्या विषयावर सविस्तरपणे बोलणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.